पहा आता मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण मागं, आता काय पाहिलं होतं, जे तुमचं रूट मीन स्क्वेअर स्पीड आहे ते, आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थिअरी, बरोबर. त्याचे दोन्हीचे फॉर्म्युले आपण फाइंड आउट केलेले. आता जो आजचा जो नवीन टॉपिक आत्ताचा पाहायचा आपल्याला, तो काय आहे, डिग्री ऑफ फ्रीडम. काय पाहायचं आहे तुम्हाला, डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. आता थोडक्यात डिग्री ऑफ फ्रीडमचा अर्थ काय लक्षात घ्या. हां, तर बघा डिग्री ऑफ फ्रीडमचा अर्थ काय बाळांनो, साधी सिंपल गोष्ट आहे. आता बघा ह्या कंटेनरमध्ये लक्षात घ्या, हा आता समजा मी या ठिकाणी सिलेंडर घेतला, ठीक आहे, आणि या सिलेंडरमध्ये हे तुम्हाला दिसत असेल डॉट 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 डॉट, हे डॉट डॉट काय आहे बरं द्या, हे काय, तर हे गॅसचे मोलिक्युल्स आहेत. काय पार्थ भाऊ, हे गॅसचे मोलिक्युल आहे. ठीक आहे. तर हे जे गॅसचे मोलिक्युल आहेत हे किती डायरेक्शनला मूव्ह करतायत, म्हणजे ह्यांची जी मूवमेंट आहे किंवा ह्यांची जी मोशन आहे हे किती डायरेक्शनला आहे, त्याला तुम्ही डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हणता, बरोबर का. आता इथे एक डेफिनेशन आहे बघा, दोन पद्धतीच्या डेफिनेशन दिलेत, एक मी पुस्तकी डेफिनेशन दिलेलं आहे आणि एक दुसरी मी स्वतःची डेफिनेशन दिलेलं आहे. जे तुम्हाला सोपे वाटते ते डेफिनेशन तुम्ही लिहिले तरी तुम्हाला मार्क्स पडून जातील. ठीक आहे. तर आता तुमच्या पुस्तकामध्ये जे डिग्री ऑफ फ्रीडमची डेफिनेशन दिलेली आहे ती काय दिलेलं आहे बघा, तर डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम are defined as the total number of coordinates or the independent quantities required to describe the position and the configuration of the system completely. लक्षात, आय डोंट नो तुम्हाला याच्यातलं किती कळलंय ते, पण हे तुमच्या पुस्तकातले डायग्राम आहे. काय म्हणते बघा, डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम आर डिफाइंड ॲज टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स. आता कॉर्डिनेट्स म्हणजे तुम्हाला कळते एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. ठीक आहे. तर टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स काय म्हणते, ऑर इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द पोझिशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम कम्प्लिटली. आता ही सिस्टीम म्हणजे काय, तर तुमचे गॅसच्या मोलिक्युल्सची बनलेली सिस्टीम आहे ना, आणि ते म्हणजे त्याची पोझिशन डिस्क्राईब करण्यासाठी जे तुम्हाला टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स लागतात ते म्हणजे तुमचं डिग्री ऑफ फ्रीडम आहे. हे तुमची डायग्राम झाली, म्हणजे हे तुमची पुस्तकी डेफिनेशन झाली. ठीक आहे. आता पहा आपल्या भाषेमध्ये, आपल्या गावठी भाषेमध्ये हा काय आहे, तुमचा सिलेंडर आहे. ठीक आहे. आणि या सिलेंडरमध्ये काय तुमचे गॅसचे मोलिक्युल्स आहेत. आता सुरुवातीला ही सिस्टीम कशी आहे, स्टेबल आहे, म्हणजे ह्याला तुम्ही हीट वगैरे काहीही दिलेली नाही. तर त्यावेळेस हे जे गॅसचे मोलिक्युल आहे ते गॅसचे मोलिक्युल स्टेबल आहेत, म्हणजे यांची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, 0. म्हणजे ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी पण नाही आणि कायनेटिक एनर्जी पण नाही, म्हणजे हे जे आहे हे सिस्टीम जे आहे ना ही आपण इनक्लोज सिस्टीम कन्सिडर केली. आता ज्यावेळेस आपण याला खालून हीट देतो, हीट दिल्याच्या नंतर ह्याची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. आणि इंटरनल एनर्जी जर इन्क्रीज झाली तर ह्याच्या आतमधले, सिलेंडरच्या आतमधले जे गॅसचे मोलिक्युल्स आहेत ते गॅसचे मोलिक्युल्स काय करतात, रँडमली मूवमेंट करायला चालू करतात. ठीक आहे. असं नाही की तुम्ही अगोदर हीट दिले नाही म्हणजे ते मूवमेंट करत नाहीत, करतात, कारण गॅसचे मोलिक्युल्स कसे असतात, लूजली पॅक्ड असतात, ते एकदम लूज असतात. ठीक आहे. पण आपण इथं एनर्जीच्या रेफरन्सनी, एनर्जीला आपण रेफरन्स घेऊन पाहतोय की ह्याच्या आतमधली पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी इनिशियल लेवलला आपण काय घेणार आहेत, 0 घेणार. ठीक आहे. मग ज्यावेळेस याला हीट देणार तर ह्याची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. मग इंटरनल एनर्जी वाढली, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, त्याच्या मोलिक्युल्सची एनर्जी आहे. मग ज्यावेळेस त्या मोलिक्युल्सची एनर्जी वाढते तर त्या मोलिक्युल जो आहे ना तो व्हायब्रेट करायला चालू करतो किंवा तो रँडम मोशन फास्टमध्ये करायला चालू करतो. मग तो रँडम मोशन कशा पद्धतीनं करतो, तर आता त्या ठिकाणी बघा त्याची डेफिनेशन दिली डिग्री ऑफ फ्रीडमची, इट इज अ टोटल नंबर ऑफ पॉसिबल मोशन्स अ गॅस मोलिक्युल परफॉर्म टू हॅव द एनर्जी. म्हणजे असा गॅसचा मोलिक्युल ज्याला एनर्जी आहे आणि ती एनर्जी दिल्याच्या नंतर तो त्याच्या पॉसिबल मोशन्स काय, तो कोणत्या कोणत्या पॉसिबल डायरेक्शनला तो मूवमेंट करू शकतो, त्याला तुम्ही डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हणता. फ्रीडमचा काय थोडक्यात स्वतंत्र, आणि डिग्री म्हणजे किती, म्हणजे कोणत्या कोणत्या अंशामध्ये किंवा कोणत्या कोणत्या डायरेक्शनला तो फिरतो. इमॅजिन करू शकता ना तुम्ही. मला लक्षात घ्या काय आहे, जो तुमचा गॅसचा मोलिक्युल आहे त्या गॅसचा मोलिक्युल काय होणार आहे, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये मूवमेंट करणार, ज्यावेळेस तुम्ही त्याला एनर्जी प्रोव्हाइड करणार, त्याला तुम्ही डिग्री ऑफ फ्रीडम म्हणता. ठीक आहे. तर आता हा जो समजा ह्याच्यातला एखादा मोलिक्युल कोणताही घेतला तुम्ही, समजा हा मोलिक्युल घेतला, हा मोलिक्युलला जेव्हा हीट दिली तर हा कुठेही फिरू शकतो. ठीक आहे. पण हा कुठेही फिरू शकत नाही, तर हे कशावरती डिपेंड राहतं, जे तुमचे मोलिक्युल्स आहे हा मोलिक्युल्स कोणत्या पद्धतीचा किंवा तुमचा जो ॲटम आहे हा ॲटमचा टाईप्स कोणता आहे, मग तो मोनो ॲटॉमिक आहे, डायॲटॉमिक आहे का पॉलिॲटॉमिक आहे. तर जसं फॉर एक्झाम्पल बघा, आता हे जर तुम्ही हेलियम आर्गॉन वगैरे बघितले तर हे वेगवेगळे ॲटम आहेत, हे कशाचे आहेत, मोनो ॲटॉमिक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा हे तुम्ही अमोनिया घेतला किंवा सल्फर डायऑक्साईड घेतला किंवा कार्बन डायऑक्साईड घेतला तर हे कसे आहेत, तुमचे पॉलिॲटॉमिक आहेत. ऑक्सिजन घेतला, हायड्रोजन घेतला, O2H2 तर हे तुमचे काय आहेत, हे तुमचे डायॲटॉमिक आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या हे जेवढे पण ॲटम आहेत वेगवेगळे, म्हणजे मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक, पॉलिॲटॉमिक, ह्या प्रत्येकाचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते काय आहे,
वेगळं आहे. समजते सगळ्यांना? मी काय वेगळं सांगत नाही, मी संस्कृत भाषेत सांगत नाही, ठीक आहे. काय एकदम सिम्पल वेनी काय सांगतो तुम्हाला, ह्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे मोनो ॲटॉमिकचं, डायॲटॉमिकचं आणि पॉलीॲटॉमिकचं, ह्या प्रत्येकाचं डिग्री ऑफ फ्रीडम काय आहे, वेगवेगळं आहे. तर आपण पहिल्यांदा पाहूयात जो तुमचा मोनो ॲटॉमिक गॅस आहे ना त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे. बघा मोनो ॲटॉमिक गॅस जे आहे ना त्याचं जर एक्झाम्पल घेतलं तुम्ही तर ते काय आहे, हेलियम आहे आणि अर्गॉन आहे. बरोबर, हेलियम आणि अर्गॉन हे तुमचे काय आहेत, मोनो ॲटॉमिक गॅस आहे. तर सगळ्यात पहिल्यांदाच तुम्हाला सुरुवातीला सांगतो, जेवढे पण मोनो ॲटॉमिक एलिमेंट्स आहेत, जेवढे पण मोनो ॲटॉमिक मोलिक्युल्स आहेत, ठीक आहे, किंवा जे कंपाऊंड जे काय असेल त्याचे जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते किती आहे, 3 आहे. किती आहे त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम, 3. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, आता समजा हा तुमचा एक ॲटम आहे, ठीक आहे. आता हा ॲटमला आपण बघा, आता हा जर काय करायला लागला, समजा हा जर मोशन करायला लागला तर हा कसा कसा मोशन करू शकतो, एक तर एक्स डायरेक्शननी, वाय डायरेक्शननी, नसेल तर झेड डायरेक्शननी. बरोबर. तर आता इथं लक्षात घ्या, आता हा बघा हा लिनियर मोशन करणार एक्स डायरेक्शनले, पण हा काय करणार इथंच रोटेट पण करू शकतो. लक्षात, इथंच हा काय करणार रोटेशनल, म्हणजे त्या ॲक्सिसच्या भोवती तो स्वतः रोटेट करू शकतो. त्याच्यानंतर हा मॉलिक्युल वाय ॲक्सिसच्या अलॉंग लिनियर मोशन तर करू शकतो, बट तिथंच तो काय करू शकतो रोटेशनल मोशन. इथं पण तो लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन करू शकतो. म्हणजे या ठिकाणी हा जो पार्टिकल एनर्जी पजेस करतो, कायनेटिक एनर्जी, हे दोन प्रकारची. एक, ज्यावेळेस तो लिनियर मोशन करतो त्यावेळेस त्याची लिनियर कायनेटिक एनर्जी, आणि ज्यावेळेस तो रोटेशनल मोशन करतो त्यावेळेस त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. मग आता मला सांगा, जर एक्स ॲक्सिसच्या आला, आता मग ही जी टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे, तिन्ही डायरेक्शन असणारी कायनेटिक एनर्जी आणि तिन्ही डायरेक्शन असणारी रोटेशनल कायनेटिक एनर्जीची बेरीज, लिनियर आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी बेरीज केली की तुम्हाला त्या पार्टिकलमध्ये असणारी टोटल कायनेटिक एनर्जी किंवा टोटल इंटरनल एनर्जी तुम्हाला मिळून जाणार आहे, टोटल मोलिक्युलर एनर्जी मिळून जाणार. बरोबर. तर मग मला सांगा या ठिकाणी जर तुम्ही टोटल कायनेटिक एनर्जी जर घेतली या ठिकाणी तर टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार आहे, जेवढ्या पण तुमच्या लिनियर कायनेटिक एनर्जी आहे त्याची बेरीज. मग लिनियर कायनेटिक एनर्जी कोणती आहे तुमची, 1/2 mv चा स्क्वेअर, पण हे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग त्याला व्ही एक्सचा स्क्वेअर दिला, हा वाय ॲक्सिसच्या अलॉंग त्याला व्ही वायचा स्क्वेअर दिला, आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग त्याला झेड एक्स म्हणजे व्ही झेडचा स्क्वेअर दिला. ठीक आहे. बघा आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 I ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे. मग एक्स ॲक्सिसच्या अलॉंग त्याची घेतली 1/2 I ओमेगाचा स्क्वेअर, इथं लिहिलं एक्स, वाय ॲक्सिसच्या अलॉंग घेतली 1/2 I ओमेगाचा स्क्वेअर, इथं घेतलं वाय, झेड ॲक्सिसच्या अलॉंग घेतली 1/2 I ओमेगाचा स्क्वेअर, इथं घेतलं झेड. आता या ठिकाणी मला सांगा, जे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ठीक आहे, पहा जो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय, बघा हा, तर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, mr चा स्क्वेअर. जर बघा ह्या पार्टिकलच्या, आता लक्षात घेतलं तर एक्स ॲक्सिस दाखवलेला आहे, पण ह्या पार्टिकलची जर ह्या मोलिक्युलपासून जर रेडियस कन्सिडर केली तर ही रेडियस काय व्हेरी स्मॉल आहे, म्हणजे ज्या ॲक्सिसच्या भोवती फिरतो ना त्याची रेडियस काय व्हेरी स्मॉल आहे. म्हणजे मला सांगा, जर आरची व्हॅल्यू जर व्हेरी स्मॉल असेल तर आर हा काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आयला, आणि या ठिकाणी फक्त आर नाही आरचा स्क्वेअर आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मला सांगा जर आरची व्हॅल्यू जर तुम्ही काय घेतली 0.1 घेतली, स्मॉल आहे ना 0.1 आहे, मग जर काय 0.1चा स्क्वेअर केला तर काय येतो 0.01, म्हणजे किती निग्लिजिबल व्हॅल्यू झाली. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आयची व्हॅल्यू पण काय झाली, मोमेंट ऑफ इनर्शियाची कमी झाली. मग जर मला सांगा आयची व्हॅल्यू जर निग्लिजिबल झाली किंवा फॉर एक्झाम्पल 0 झाली, आता इतर 0पेक्षा कमी घेतली आपण, ठीक आहे, तर मग हे जे रोटेशनल कायनेटिक एनर्जीच्या ज्या टर्म्स आहेत ह्या काय होणार आहेत, नियर अबाउट 0 होणार. म्हणजे ह्या ज्या 3 कंडिशन आहेत ह्या 3 कंडिशन काय होणार, 0 होणार. ठीक आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, मोनोॲटॉमिक गॅसची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण काय कन्सिडर करणार की त्या 0. मग आपण जर ते 0 कन्सिडर केली तर राहिले काय, एक्स ॲक्सिसच्या अलॉंगची लिनियर, वाय ॲक्सिसच्या अलॉंगची लिनियर आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंगची लिनियर. म्हणजे ह्या किती डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो, 3. मग त्याच्यामुळे ह्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम येतं मोनोॲटॉमिक गॅसचे किती येतं, 3. समजते सर्वांना. त्याच्यामुळं मोनोॲटॉमिक गॅसचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे किती आलं बाळांनो, 3 आलं. लक्षात घ्या, हे तुम्हाला रेग्युलरमध्ये विचारतील नाही विचारतील तो दुसरा प्रश्न, पण ह्याच्यावरती तुम्हाला CET आणि JEE आणि नीटला क्वेश्चन असतात. लक्षात, डिग्री ऑफ फ्रीडमवरती त्याच्यासाठी तुम्हाला पाठ असायला पाहिजे. मोनोॲटॉमिक गॅस जे आहे त्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे 3 असतं. आता आपण जे पुढचा जो गॅस आहे तो आपण पाहणार आहोत डायॲटॉमिक. ठीक आहे. जो तुमचा पुढचा मॉलिक्यूल पाहणार आहोत आपण, तो कोणता मॉलिक्यूल पाहणार आहोत, बोला डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके. तर चला पाहूयात आपण जे पुढचा डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे तर डायॲटॉमिक मॉलिक्यूल पाहूयात. आता जो पुढचा आपल्याला पाहायचा आहे तो पाहायचा आहे तुम्हाला डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ठीक आहे. आता बघा डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत, जनरली 2.
ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर बघा कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड नाही म्हणत मी, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा जो तुमचा ऑक्सिजन असेल किंवा तुमचा हायड्रोजन वगैरे, हे जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत बरं का, हे सगळेच्या सगळे कसे आहेत बघा, हे आहेत डायॲटॉमिक. कसे आहेत हे सगळेच्या सगळे डायॲटॉमिक. ठीक आहे. आता पहा, आता याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत, एकदम सोप्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. डायॲटॉमिक मॉलिक्युल्स जेवढे पण आहेत, ठीक आहे, ह्या डायॲटॉमिक मॉलिक्युल्सचे डिग्री ऑफ फ्रीडम दोन वेगवेगळे आहेत. कसे? एक त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम आहे 5 आणि दुसरं डिग्री ऑफ फ्रीडम आहे 7. पहा इथं मी लिहिलेलं आहे काय, रिजिड रोटेटर आणि दुसरं आहे व्हायब्रेशन. तर रिजिड रोटेटर आणि व्हायब्रेशन म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा. आता लक्षात घ्या, इथं पहा, समजा आता हे तुमचे दोन मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे, आणि हे दोन मॉलिक्युल्सचं जर तुम्ही डिग्री ऑफ फ्रीडम घेतली तर हे फिक्स आहेत. फिक्स आहेत म्हणजे हे व्हायब्रेशन करत नाहीत. ठीक आहे, हे फक्त मोशन करतात, व्हायब्रेशन करत नाही. व्हायब्रेशन करत नाही तुम्हाला, तर हे दोन मॉलिक्युल्स व्हायब्रेशन करत नाही. जर ह्यांना रिजिड धरलं, रिजिड रोटेटर म्हणजे एका ठिकाणी फिरणारे जर हे जे रिजिड रोटेटर धरले, तर त्या रिजिड रोटेटरमध्ये ह्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम येतं ते 5 येतं. आणि जर का हे व्हायब्रेट करत असतील म्हणजे असे 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 हे जर व्हायब्रेट करत असतील तर त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम किती येतं, 7 येतं. हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, डिग्री ऑफ फ्रीडम कसं येतं, वेगवेगळे येतं. मग आता या ठिकाणी मला सांगा, ह्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम येतं हे कशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता. हां, तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहे. हां, पहा इथं जे तुम्हाला डायग्राम दाखवलेले आहे, ह्या डायग्रामवर लक्षात येईल तुमच्या बघा, हा एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, आता जसं मागच्या केसेसमध्ये आपण पाहिलं की हा मॉलिक्यूल जो आहे ना, एक मॉलिक्यूल दोन पद्धतीने मोशन करणार, एक लिनियर आणि दुसरी रोटेशनल. बरोबर. मग हा मॉलिक्यूल एक्स ॲक्सिसच्या अलॉंग लिनियर मोशन पण करणार, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग रोटेशनल मोशन पण करणार. हा मॉलिक्यूल जो आहे, हा वाय मॉलिक्यूल, हा वाय ॲक्सिसच्या अलॉंग पण काय करणार, लिनियर मोशन बी करणार आणि रोटेशनल झेड ॲक्सिसच्या अलॉंग पण करणार. पण आता या केसमध्ये इथं वांद काय होतं माहिती आहे का, लक्षात घ्या तुम्ही. आता ह्याची लिनियर कायनेटिक एनर्जीचे सगळेचे फॉर्म्युले लिहिता, 1/2 mv(x) स्क्वेअर, 1/2 mv(y) स्क्वेअर, 1/2 mv(z) स्क्वेअर वगैरे वगैरे, ह्या सर्व टर्म्स तुम्ही लिहून घेता. आता इथं काय होतं, जर समजा तुम्ही एक्स ॲक्सिस जर कन्सिडर केला, तर लक्षात घ्या या ठिकाणी ह्याची जी आरची व्हॅल्यू येते. आता मला सांगा, ॲक्च्युअलमध्ये मला सांगा, आता हा जो मॉलिक्यूल आहे हा कुठं आहे, एक्स ॲक्सिसवरतीच आहे. मग एक्स ॲक्सिसवरती आहे तर त्याची एक्स ॲक्सिसच्याच भोवतीची जर तुम्हाला रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ॲक्सिसच्या, बघा मॉलिक्यूल आहेच कुठं, आता फॉर एक्झाम्पल मला सांगा, लक्ष द्या, आता हे मी तुम्हाला रोटेशनल मोशनमध्ये शिकवलेलं आहे. पहा आता हे तुमचा ॲक्सिस आहे, ठीक आहे, आणि तुमचा हा मॉलिक्यूल जो आहे, हा मॉलिक्यूल जर हे ॲक्सिसच्या भोवती फिरत असेल तर हे आर डिस्टन्स असतं. आणि मग तुमचा आयचा फॉर्म्युला काय होतो, mr स्क्वेअर वगैरे वगैरे. जसं आपण बघा मागच्या केसमध्ये अशी रिजिड बॉडी घेत होतो, ठीक आहे, आणि या ठिकाणी हा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेत होतो आणि पार्टिकलची पोझिशन ह्याच्यापासून काहीतरी अंतरावरती घेत होतो. तसा हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. पण तुमचा मॉलिक्यूल हा एक्स, आता बघा हा वायचा मॉलिक्यूल जर तुम्ही कन्सिडर केला तर हा एक्स ॲक्सिसपासून काही अंतरावरती आहे, झेडचा काही अंतरावरती आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, पण तिथं आरचं काहीतरी डिस्टन्स आहे. ह्या मॉलिक्यूलचं इथून काहीतरी डिस्टन्स आहे, ह्या मॉलिक्यूलचं इथून काहीतरी डिस्टन्स आहे. बरोबर का. बघा हा मॉलिक्यूल इथं सिच्युएटेड आहे ना, तर वाय ॲक्सिस ह्याच्यापासून काहीतरी अंतरावरती आहे, आर एवढ्या अंतरावरती आहे. ठीक आहे, झेड हा मॉलिक्यूल बी आर एवढ्या अंतरावरती आहे. पण एक्स हा जो ॲक्सिस आहे, सॉरी झेड ॲक्सिस हा मॉलिक्यूलपासून आर एवढ्या अंतरावरती आहे, वाय ॲक्सिस हा मॉलिक्यूलपासून आर एवढ्या अंतरावरती आहे. पण तुमचा मॉलिक्यूलच आहे कुठं, एक्स ॲक्सिसवरती. मग एक्स ॲक्सिसवरती आहे म्हणल्यावर त्याची आरची व्हॅल्यू काय झाली, 0. मग आरची व्हॅल्यू जर 0 झाली तर एक्स ॲक्सिसच्या भोवतीचे जे त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे ती काय होणार आहे, 0. मग म्हणजे मला सांगा, जो तुमचा मॉलिक्यूल आहे हा मोशन करू शकतो, पण हा मोशन कशा पद्धतीने करू शकतो, एकतर लिनियर मोशन करू शकतो 3 ॲक्सिसच्या अलॉंग, एक्स वाय आणि झेड. बरोबर. आणि दुसरा हा रोटेशनल मोशन करू शकतो फक्त 2 ॲक्सिसच्या अलॉंग, कोणता, वाय आणि झेड. लक्षात, फक्त 2 ॲक्सिसच्या अलॉंग करू शकतो, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग करू शकत नाही. का, कारण त्या ठिकाणी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, 0. मोमेंट ऑफ इनर्शिया 0 काय येतं, कारण आरची व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी 0, कारण तो आहेच कुठं मॉलिक्यूल, एक्स ॲक्सिसवरतीच आहे. आलं लक्षात. तर त्याच्यामुळे या ठिकाणी ह्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम येणार ते किती येणार बघा, 1 2 3 4 5. ठीक आहे, ह्याचं डिग्री ऑफ फ्रीडम 5 आलं. आता व्हायब्रेशनल करत असताना काय, तर व्हायब्रेशनल करत असताना काय बघा, हा मॉलिक्यूल इकडं पण जाणार, हा मॉलिक्यूल इकडं पण जाणार, म्हणजे ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी येणार. ठीक आहे, म्हणजे हा व्हायब्रेशन असं दोन बाजूला होणार. तर ह्याचं जे व्हायब्रेशनल होते ते व्हायब्रेशनचे त्याचे काय होतात, 2 डिग्री ऑफ फ्रीडम वाढतात. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुमचा डायटॉमिक मॉलिक्यूल हा रिजिड रोटेटर जर कन्सिडर केला तर रिजिड रोटेटर असताना त्यावेळेस त्याचा जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे तो किती येतो, 5. आणि जर का त्याला तुम्ही काही कन्सिडर केलं व्हायब्रेशनल तर त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती येतो, 7. ठीक आहे, तर डायटॉमिकचं समजलं सर्वांना. आता पुढं पाहूयात बघा. आता आपल्याला पुढं पाहायचं पॉलीॲटॉमिक. पॉलीॲटॉमिक म्हणजे काय, 2 पेक्षा जास्त मॉलिक्यूल, 2 पेक्षा जास्त
ॲटम्स. त्याच्यामुळे त्याला पॉलीॲटॉमिक्स असं म्हटलं जातं, मॉलिक्युल्स नाही ॲटम्स. तर बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड असेल, अमोनिया असेल किंवा सल्फर डायऑक्साईड असेल, हे सर्वचे सर्व काय आहेत, 2 पेक्षा जास्त ॲटम्स असणारे मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामध्ये त्याला काय म्हटलं, पॉलीॲटॉमिक्स. तर आता याच्या बाबतीत जर तुम्ही लक्षात ठेवलं तर पहा, ह्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते 6 असतं. किती असते डिग्री ऑफ फ्रीडम? 6. आता या ठिकाणी बघा, जर पॉलीॲटॉमिक असेल, बघा पॉलीॲटॉमिक असेल पण जर तो लिनियरली प्लेस्ड असेल, इथं वरती, आता हे तुमच्या पुस्तकात नाही आहे पण मी का सांगायला लागलो, एक्स्ट्रा माहीत असावं. आता काय काय जण म्हणतात डायॲटॉमिक, पण पॉलीॲटॉमिक म्हणजे आता ह्याच्यामध्ये 3 घेतलेत बघा, इथं 1 2 आणि 3 घेतलेत. पण ह्यांची जी प्लेसमेंट आहे, ह्यांना जे पुट आउट केलेलं आहे ते कसं केलेलं आहे, लिनियरली प्लेस्ड केलेलं आहे. कसं केलेलं आहे, लिनियरली प्लेस्ड. समजतंय का, हे कसं आहे, लिनियरली प्लेस्ड. मग ह्याला लिनियरली प्लेस्ड केल्याच्या नंतर ह्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम येतं ते 5च येतं. का, कारण पुन्हा एकदा हा जो मॉलिक्युल्स आहे हा कुठं आला, एक्स ॲक्सिसवरतीच आलेला आहे. ठीक आहे, तर ह्याचं डिग्री ऑफ फ्रीडम 5 येतं. असो, तो आपला सिलेबसचा पार्ट नाही आहे. आपल्याला पाहायचं आहे की पॉलीॲटॉमिक गॅसेस जर का रँडमली जर तुम्ही प्लेस केले, आता जसं बघा इथं 4 आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, तर याचं जर तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं असेल तर ते किती आहे, तर ते 6 आहे. का, कारण लक्षात घ्या, प्रत्येक ॲटम जो आहे ना, हा ज्या ॲक्सिस आहे त्याच्यापासून काहीतरी अंतरावरती आहे, ज्याच्या भोवती तो रोटेट करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तो 3 डायरेक्शनला रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल मोशन करतो आणि 3 डायरेक्शनला लिनियर मोशन करतो. त्याच्यामुळे त्याचं जे डिग्री ऑफ फ्रीडम येतं ते किती येतं माहिती आहे का तुम्हाला, 6 येतं. किती येतं ते डिग्री ऑफ फ्रीडम, 6. ठीक आहे, आणि जर समजा तुमचं, जर तुम्हाला काय म्हणलं, इफ द, आता काय म्हणते, जर व्हायब्रेशनल मोशन घेतले, आता हे जे आहे हे कसे आहे, रिजिड रोटेटर मोशन आहे. ठीक आहे, ही रिजिड आहे, म्हणजे जर तुमचे पॉलीॲटॉमिक असून जर ते रिजिड असतील तर डिग्री ऑफ फ्रीडम 6. पण जर का तुमचं व्हायब्रेशनल मोशन असेल, तर लक्षात घ्या, व्हायब्रेशनल मोशन असेल तर आपल्याला माहित नाही आता हा किती, बघा एक मोड असेल, एक मोड, तर त्याचे किती आहेत, 6 मोशन आहेत, त्याचे 6 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. पण आपल्याला माहित नाही किती पद्धतीचे तो मोडमध्ये फिरू शकतो, तर त्याच्यामध्ये त्याला एक फॉर्म्युला डिराईव्ह काय केला आहे, जर का तुमचा मोड ऑफ व्हायब्रेशनल, लक्षात घ्या एफ असेल, एफ नंबर आपल्याला माहिती आहे किती आहेत, एक मोड ऑफ व्हायब्रेशन असेल एकच, तर त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम 6 काढलेला आहे आपण. पण त्याचं मोड ऑफ व्हायब्रेशन एक आहे का किती आहे माहित नाही, म्हणून आपण समजा एफ नंबर ऑफ धरले, किती एफ, तर एफ जर धरले तर लक्षात घ्या त्याच्यासाठी काय नाही तिथं, मग त्याचा फॉर्म्युला तिथं काय म्हणते बघा, इफ द मोड ऑफ व्हायब्रेशन इज एफ, तर तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम काय तो 6 + 2f, काय तर तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम 6 + 2f. लक्षात, तर अशा पद्धतीने तुमचं डिग्री ऑफ फ्रीडम आहे. येते लक्षात, तर बघा हे आहे तुमचं डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, तर बघा हे तुमचे 3 मॉलिक्युल्सचे, जे तुमचं मोनोॲटॉमिक मॉलिक्युल्स, डायॲटॉमिक मॉलिक्युल्स आणि पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स, ह्या तिन्हीचे आपण डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड आउट केलेले आहेत. लक्षात काय ठेवायचं आहे, जो मोनोॲटॉमिक आहे त्याची किती आहेत, डिग्री ऑफ फ्रीडम 3, डायॲटॉमिकचे किती आहेत, 5 आणि 7. जर तुमचा डायॲटॉमिक हा कसा असेल, रिजिड असेल है ना, रिजिड रोटेशन करत असेल किंवा रिजिड मोशनमध्ये असेल, ठीक आहे, रिजिड रोटेटर जर त्याला कन्सिडर केलं तर त्याचं किती येतात 5, आणि जर त्याला व्हायब्रेशनल रोटेटर कन्सिडर केलं तर किती येतात 7, आणि पॉलीॲटॉमिकची किती येतात 6. पण जर का एफ मोड ऑफ व्हायब्रेशन दिले तर त्याचे येतात 6 + 2f. लक्षात, एवढे फक्त फॉर्म्युले जरी लक्षात ठेवलं, डिग्री ऑफ फ्रीडमचे नंबर्स जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. बाकीचं काय तुम्हाला फाइंड आउट करा म्हणून विचारणार नाही, ठीक आहे, कारण बाकीच्या ह्याच्यामध्ये ह्या लेसनमध्ये एवढे चांगले चांगले एक्सप्रेशन तुम्हाला दिलेले आहेत फाइंड आउट करण्यासाठी. ह्याचा फायदा कुठं आहे तुम्हाला, CET-साठी फायदा. ठीक आहे, तरी नंबर लक्षात ठेवायचे, मोनोॲटॉमिकचे 3, डायॲटॉमिकचे 5 आणि 7 आणि पॉलीॲटॉमिकचे 6. ठीक आहे, तर आपण डिग्री ऑफ फ्रीडम आज इथं संपूयात. ओके.